पुण्यातून आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात माघार घेण्यास शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी नकार दिलाय. या प्रकरणात धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. मात्र आपल्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात यावरून तणाव निर्माण झालाय. मोहोळ यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षाकडून धंगेकरांवर कारवाई होणार अशी चर्चा होती. मात्र शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना बळ देतात. काहीही किंमत मोजावी लागली तरी आपण लढणार असं धंगेकरांनी स्पष्ट केलंय. रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत. धंगेकरजी, तुम्ही दररोज एक नवीन ट्विट करताय, वेगवेगळे आरोप करतायत. अशी देखील चर्चा आहे सध्या की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन तुमच्याशी झालाय, तुमच्यावर प्रेशर आहे, तुम्ही बोलू नका. नाही, असं काय मला शिंदे साहेबांनी काय बोलले नाहीत. शिवसेना प्रमुखांच्या मुशीमध्ये तयार झालेले ते नेते आणि त्याच्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा एखाद्या चुकीची घटना घडली त्याच्यावर बोलायचं नाही असं मला नाही वाटत कधी ते मला सांगतील. आणि ज्या वेळेला माझं चुकीचं असेल आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलले तर मी एका मिनिटात माघारी घेईन. पण मी नेहमी म्हणतो या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊन जरी मला सांगितलं की धंगेकर तुम्ही चुकताय आणि मला माझं समाधान झालं तर मी त्याचं ऐकल ना. मग असं काही झालेलं नाही म्हणजे तुम्ही लढत राहणार? हे सध्या जी आजूबाजूला ते बसवलेत ना सगळं पिलावर, हे सगळं आता प्रसार माध्यमामध्ये ही सगळी चर्चा घडवून आणतायत. पण हे काही तथ्य नाही. आणि मी नेहमी म्हणतो की शिंदे साहेब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारे नेते आहेत आणि मी पुणेकर म्हणून लढतो. मी माझ्या वैयक्तिक मला ह्याच्यामध्ये कोणाच्या बांधायला बांध नाही. पण जर महावीरांचं देऊळ होणार असेल, जैन युवकांसाठी जर शिक्षणाचे दरवाजे ज्या विचाराने ह्या पुण्यनगरीमध्ये पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर बोललं जातं, जगामध्ये पुण्यामध्ये शिकायला मुलं येतात आणि त्या मुलांचं जर वसतिगृह बंद होत असेल, तिथले जर त्यांची व्यवस्था कमी होत असेल आणि त्याच्यावर बोललो मी तर गैर काय? धंगेकरजी, अजून एक तुम्ही ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की 2024ला मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये येण्यासाठी माध्यमांमधून त्यांनी काही बातम्या पेरले आणि तेच आता तुमच्या विरोधात बातम्या पेरतायत. असं कोण होतं जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतं आणि आता ते तुम्हाला टार्गेट करतंय? नाही, ह्या ट्विटवर मी उद्या बोलणार आहे कारण आजचा विषय माझा वेगळा आहे. पण तुम्ही ट्विट केल्यानंतर तुम्ही उत्तर तर दिलं पाहिजे. हे ट्विटचं उत्तर मी उद्या देणार आहे आणि तुम्ही उत्तर तयार नाही अजून? तयार नाही. हे जो उत्तर तुम्हाला तयार सगळी माझ्या डोक्यात महिन्याचं पुढचं आहे. नाही, पण आता मग तुम्ही ट्विट केलं असेल तर उत्तर असेल ना, कोण आहे बाबा मुख्यमंत्र्यांच्या रेस? पूर्णपणे आता जे मीडिया चालवतात ना मोहळांचे, तेच उत्तर कोण चालवतो? जे चालवतात आता ना, तर ते आता मला उत्तर देतील. आज मला दिवसभरात उत्तर मिळेल कोण ते उत्तर देतं. कारण जे 8 दिवस माझ्यावर फेक जे चाललंय तेच आता उत्तर देतील, येस किंवा नो. आणि ते नाही देत उद्या माझं काय, कोण आहे असं, कोण होतं जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये निघालेले होते? हे आता तुम्ही खासदारांना टार्गेट करताय का पुण्यातल्या, म्हणजे जे केंद्रीय राज्यमंत्री, कुणाला? मग टार्गेट ही विकृतीला टार्गेट करतो मी. कुठली, कोण आहे विकृती? मग तुम्ही जर ट्विट करत असाल तर जे बोलत होते ना की धंगेकरांना पक्षातून हकलपट्टी, ही ज्या बातम्या पेरल्यात ही बातम्या ज्यांनी पेरल्यात त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्याकडून हवे मला.